शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस बघायला मिळते। मुंबई शिक्षक पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू आहे। दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीमधून उघडणार आहे। अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। तर या चारही जागांसाठीची मतमोजणी सुरू आहे। 3 जागांसाठीची मतमोजणी ही नवी मुंबईमध्ये सुरू आहे। तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी ही नाशिकमध्ये सुरू आहे। 2 ठिकाणची दृश्य आपण बघतोय। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आता आज मतमोजणीचा दिवस आहे। दिग्गजांचं भवितव्य आज या निकालानंतर काय असणार हे आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये या विधान परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला चुरस बघायला मिळते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या नवी मुंबईतून आपल्या सोबत आहेत। निकेश, मतमोजणीची प्रक्रिया अगदी सकाळी सुरू झालेली आहे। कशी सगळी प्रक्रिया पार पडते आणि साधारणपणे किती वाजेपर्यंत निकाल आता अपेक्षित आहेत? नक्कीच गुरु, मी नेरुळ या ठिकाणी आहे। अग्री कोळी भवन आहे। या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासूनच मतमोजणी प्रक्रियेला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। अजून तरी दुपारी 3च्या नंतर ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया जी आहे ते पुढे येऊ शकतो आणि निकाल जो आहे तो पुढे येऊ शकतो। ह्या भवनमध्ये जर आपण पाहिलं तर कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या जे काही निवडणुका झाल्या त्याच्या मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सकाळपासून पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर मुंबई पदवीधरमधनं पाहिलं तर भाजपकडनं किरण शेलार हे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते। तर महाविकास आघाडीकडनं शिवसेनेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब हे निवडणुकीमध्ये, या दोघांमध्ये ही दुहेरी रंगत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली। तर कोकण पदवीधर मतदारसंघातनं भाजपकडनं निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे रमेश कीर या दोघांची दुहेरी रंगत जी आहे ती पाहायला मिळाली। यामध्ये जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती अशी ही लढत जी आहे ती पाहायला मिळते। तर आपण जर पाहिलं तर मुंबई शिक्षकच्या मतदारसंघाकडनं जर आपण पाहिलं तर एकूण 5 उमेदवारांमध्ये ही रंगत जी आहे ती लढताना आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अभ्यंकर असतील, भाजपकडनं शिवनाथ दराडे आहेत, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजी नलावडे अशी 5 लोकांमधली ही निवडणूक जर शिक्षक मतदारसंघातली पाहिली तर जे 4 महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांच्यामधली ही लढत जी आहे ती पाहायला मिळते। आता मतमोजणीच्या प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळपर्यंत जो काही निकाल जो आहे तो समोर येणार आहे। मात्र ह्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा येणारा निकाल जो आहे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। गुरु, अर्थात धन्यवाद निकेश, सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे